आपल्याला जे लकी ड्रॉ च्या मध्ये सायकल प्राप्त झाली आहे, आदरणीय ऋषिकेशजी पाटील आणि आदरणीय केवलजी पाटील या दोन बंधूंच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. त्यांचं देखील आभार असलेल्या स्पर्धेच्या निमित्ताने मॅचकडे बोलूयात. पहिला बॉल लेग कटरचा वापर सध्या केलाय गोलंदाजाने. गोलंदाज कुणालच्या माध्यमातून सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात चांगला बॉल डिलिव्हर केला होता. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिकडनं जी गुडलेस स्पॉटवरती जो आहे ना त्यावरती बॉल कट घेतोय. सेकंड बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. लोअर फुलटेस बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील वेगवान झाला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता वेगवान, परंतु त्याच्यामध्ये निष्फळता पाहायला मिळाली आहे. आदरणीय प्रदीपजी पांडुरंग पाटील पारोल इथून बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचा लाभलाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. खास थँक्यू सो मच सर. विनेश दादा पोलीस पाटील यांच्यावरती नवीन गाणं झालं पाहिजे म्हणून खास ऑफर आहे. अन विनेश मुकुंद पाटील दादा नावा रूपाला आला. विनेश मुकुंद पाटील दादा आज नावा रूपाला आला. अन भिनार या गावाचा तो पोलीस पाटील झाला. हे विने या गावाचा तो पोलीस पाटील झाला. अन भिनार या गावाचा तो पोलीस पाटील झाला. अन भिनार या गावाचा तो पोलीस थँक्यू ऑर्केस्ट्रा. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आपण स्वागत समारोहाकडे बोलतोय. आदरणीय हरिश्चंद्र गायकवाड इथे उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आणि त्यांना विनंती करतो आपण यापुढे आपला स्वागत आणि सन्मान तो इथून केला जाईल. आणि त्याचं स्वागत करण्याकरता मी पंकजजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ताने करूया त्यांचं स्वागत आणि सन्मान. 3 बॉलचा खेळ समाप्तीला आहे. धावसंख्या फलकावरती फक्त 1. पुढचा बॉल कुणाल समोर उडवलाय, गॅप मध्ये चाललाय, चांगला फटका व्ही शेप मध्ये खेळत असताना 4 धावा चौकार. अन विनेश मुकुंद पोलीस पाटील म्हणून विनेश पाटील. अन विनेश मुकुंद पाटील दादा आज नावा रूपाला आला. दादा नावा रूपाला आला. अन भिनार या गावाचा तो आणखी एक उडवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी उंची जास्त आहे आणि आता क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा बॉल वरती आलाय. विकेटचा पतंग खेळाडू बाद. आणि आदरणीय विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 1,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभले. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि आदरणीय परशुरामजी पाटील यांना विनंती करतो आपण पुढे आपला देखील सन्मान केला जाईल. आणि त्यांचा सन्मान करण्याकरता मी गावचे पोलीस पाटील आदरणीय विनेशजी पाटील यांना विनंती करतोय आपलं शुभ हस्ताने करूयात त्यांचं स्वागत आणि सन्मान. धनराज आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. नव्याने बॅटर बॅटिंग करण्याकरता क्रमांक 4 वरती आता सध्या तो पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. कुणालचा पुढचा बॉल चांगला बॉल टाकला होता. तेच तर रार लाईन पाहिली तर डायरेक्टली ब्लॉक होल मध्ये काहीच करू शकलं नाही. फलंदाज बीट झाले त्या बॉलवरती आणि षटक देखील संपलंय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा एकंदरीत जर आपण पाहिलं तर फक्त 5 आहेत. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. येणारे षटक बाकी आहेत. पाहूयात काय घडेल आणि काय बिघडेल. तोपर्यंत एक ऑर्केस्ट्राचं गीत ऐकूयात. अन्न विशाल पाटील बॅट्समन. अन्न विशाल पाटील बॅट्समन आज साऱ्यांना नडे लाग. आयोजक विशाल पाटील वरती खास नवीन गाणं सादर करतोय. अन्न विशाल पाटील बॅट्समन आज साऱ्यांना नडे लाग.
अन भिनार गावचा वाघ एकटा भारी पडला ग अन भिनार गावचा वाघ एकटा भारी पडला ग अन भिनार गावचा वाघ एकटा भारी पडला ग. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. साई स्वर ऑर्केस्ट्रा आपण सध्या पाहतोय आणि त्यांचं गीत आपण ऐकतायत. ऑफ साईडला चांगला फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं खेळलेला हा स्ट्रोक 2 धावा कन्वर्ट केला. तिसऱ्या धावेकरता वाळत. तिसरी धाव पाहत्या क्षणी झाली आहे पूर्ण. वा काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 3 धावा कंप्लीट केल्यात. नोचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आलाय. इट इज अ नो बॉल. नोचा इशारा देखील आता पंचांच्या माध्यमातून येते. त्यावरती 3 धावा म्हणजे आता टीमची टोटल जाऊन पोहोचते 9 वरती. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चुकी करते गोलंदाज. थोडीशी चुकी झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल. हा बॉल लोअर फुलटच बॉल उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आणखीन एकदा फ्रेम मध्ये येतोय. त्याने टिपलाय झेल परंतु फ्रीचा सिग्नल आहे. फ्रीचा सिग्नल आहे. फ्रीचा सिग्नल आहे आणि त्याच्यामुळे विकेट गणता येणार नाहीये. फ्रीचा बॉल होता आणि त्याच्यामुळे सध्या काय फायदा झालेला नाहीये. झेल टिपून देखील आणि इथून 2 धावा पोलिंग काढले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 रन्स आणि स्कोर कार्ड 11 धावा. पुढचा बॉल लांब ठेवलाय. ते सरार आणि यावेळी बॅटची एज. विकेटचं पतंग होई. खेळाडू तंबूच्या आश्रयाला बाद. अन विशाल पाटील बॅट्समन आज साऱ्यांना नडला ग अन विशाल पाटील बॅट्समन आज साऱ्यांना नडला ग अन भिनार गावचा वाघ एकटा भारी पडला 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 ग. आणि जी लॉर्ड्स प्रक्रिया आहे ती देखील आपण इथे कंप्लीट करूयात. कॅमेरामॅन फोकस करायचं आहे. लॉर्ड्स प्रक्रिया जी आहे ती आपण आता इथे यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती लागेल मेढ्यासोबत आणि बिनार वर्सेस मेढे अशी लढत आता पाहायला मिळेल. हा पहिला सामना पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरता लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. माझ्या आईचा उत्सव भरतोय नवरातीला भरतोय नवरातीला भरतोय नवरातीला गाव लोक जमून येतोय ग आईचे देवळाला आईचे देवळाला आई माझी. थँक्यू. धावसंख्या फलकावर इथे 15-15. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल मेढे वर्सेस बिनार आणि थोडीशी लावडली अपील होती परंतु आत्मविश्वास कमी आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. एकेरीच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ऑन द स्कोर कार्ड 16 वरती. जो दुसरा सामना आहे तिसऱ्या फेरीतील आपण ते देखील पाहणार आहोत. दानीव विरुद्ध विजयी संघ. जो विजयी संघ जिंकेल तो संघ खेळेल दानीव सोबत. आदरणीय सुरेशजी पाटील दादा मैदानाचे मालक तेथे उपस्थित झाल्यात. स्वागत आहे. सहर्ष स्वागत करतोय आणि मैदानामध्ये जिथे पाहिलं तर विकेटचं पतंग होईल. खेळाडूला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. खेळाडू बाद. अन्न झाला या साऱ्यांचा फेवरेट. चर्चेत हाय महाराष्ट्रात चर्चेत हाय महाराष्ट्रात चर्चेत हाय महाराष्ट्रात. नव कमवल कमी काळात राहुल बनलाय परफेक्ट राहुल बनलाय परफेक्ट. त्याचा बॅट
पॅटर्न हाय हटके तो ट्रेंडिंग मध्ये आलाय त्याचा पॅटर्न हाय हटके Thank you. तो ट्रेंडिंग मध्ये आलाय. क्रमांक 6 वरती आता ऋतिक आलाय बॅटिंग करण्याकरता. आता हा स्ट्रोक एक्झिक्यूट प्रॉपरली करू शकलेला नाही आहेत आणि तिथे एक धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने तर टीमची धावसंख्या वाढू लागली आहे. जाऊन पोहोचते फळकावरती ऑन द स्कोर कार्ड 17 वरती 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आणि 2 षटक देखील इथे संपलेत. एक षटक येणं बाकी आहे. पाहूयात एक षटकामध्ये कुठं धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. नवीन षटक आपल्या भेटीला येतोय. गोलंदाजी मार्कवरती पंकजचा पुढचा बॉल थोडासा दूरवर दीड टाकल्या. पंचांना व्हावं लागल्या. वाईटचा सिग्नल करतायत. निर्धावच्या स्वरूपात या बॉलची सांगता होतीये. चांगला बॉल डिलिव्हर्ड केले. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. तो करणार नाही कुठली चुकी. विकेटचा पतंग खेळाडू बाद. छापा काटा उडवला छापा काटा उडवला त्यात मी चालाय बघा. छापा काटा उडवला त्यात मी चालाय बघा. आमच्या अभिला हरवायचं सोडान पाटील वाड्यावर येऊन बघा. आमच्या विशालला हरवायचं सोडान पाटील वाड्यावर येऊन बघा. आमच्या अभिला हरवायचं सोडान पाटील वाड्यावर येऊन बघा. आमच्या योगेशला हरवायचं सोडान पाटील वाड्यावर येऊन बघा. आदरणीय पंढरीदादा डुकले इथे उपस्थित झाल्यात. स्वागत आहे आणि त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मुख्य व्यासपीठ आपल्याकडे आहे. ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी फॉर्मलिंग देखील पाहायला मिळाली आणि त्या फॉर्मलिंगचा फायदा एकेरीला दुसरीमध्ये कन्वर्ट. 2 धावा आणि या दुहेरीच्या आकड्यानंतर तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फळकावरती ऑन द स्कोर कार्ड 20-20. एक सुंदर नियोजन असलेली स्पर्धा कुणबी समाज चषक आपण अनुभवत आहेत. या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहत आहे आणि अंतिम दिवसामध्ये आज रंगली आहे स्पर्धा. वा 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 फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. अन्न कोण रे आला तो भिनारवाला. अन्न कोण रे आला तो भिनारवाला. तो कशात कम नाही रे. तो कशात कम नाही रे. आमच्या विशाल पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या धनराज पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या योगेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. अयवा कॅच साईड पारितोषिक देखील लागले. षटकाराच्या बाहेर जेल घ्या आणि 100 रुपयाचं पारितोषिक कृपेश पाटील याच्याकडे असणार आहे. कोणी कॅच घ्या. खेळाडू असू द्यात किंवा प्रेक्षक असू द्यात. कोणाही कॅच घ्या. 100 रुपयाचं पारितोषिक कृपेश पाटील यांच्याकडे असणार आहे. स्वागत समारोह पण इथे करतोय.
स्वागत समारोह करतोय आपण आणि मी विनंती करतोय आदरणीय पंढरी डुकले साहेब आपण उपस्थित राहायला आपल्याला विनंती करतोय. आपण पुढे आपला स्वागत आणि सन्मान इथे केला जाईल आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरता मी आदरणीय बादल पाटील यांना विनंती करतोय. धावसंख्या फळकावरती ती म्हणजेच 32 32 32 कोणी खास 100 रुपयाचं पारितोषिक लागले म्हणून अन्न जो कोणी कॅच घेईल मैदाना बाहेर, जो कोणी कॅच घेईल मैदाना बाहेर, त्याला बक्षीस लावलाय 100 रुपयाचा आहेर, त्याला बक्षीस लावलाय 100 रुपयाचा आहेर, त्याला बक्षीस लावलाय 100 रुपयाचा आहेर. थँक्यू. आपल्या मैदानासाठी मेहनत घेणारे आदरणीय पंढरीची डुकली साहेब इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने अहोरात्र मेहनत घेतली आपल्या मैदानाकरता. त्यांचा सन्मान इथे झाला. पिल्यांच्या संघाचा कॅप्टन आणि इतर इकडनं पण वळतोय जिथे या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य हे मोठं लाभलंय आपल्याला पाहायला मिळते. आणि जे प्रथम पारितोषिक कॅश प्राईज आपल्याला मिळाली आहे आदरणीय धनराज सुरेश पाटील यांच्या माध्यमातून 22,222 आर्थिक सहकार्य म्हणजेच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक निर्माण झालं, त्याचा देखील आभार असेल. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं जे आर्थिक सहाय्य रोख रक्कम आपल्याला प्राप्त झाली आदरणीय विशाल मनोहर पाटील 11,111 हे मदत केल्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य पण जर पाहायला मिळालं तर भावेश शांताराम घरत यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर पंकज मधुकर पाटील यांच्याकडनं 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर कुणाल चंद्रकांत घरत शिरवली यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर प्रीतम दिलीप पाटील यांच्याकडनं 2,100चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर अमित बालू पाटील आडणे यांच्याकडनं 2,500चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर माननीय नगरसेवक आदरणीय पंकजदादा पद्माकर पाटील धानीव इथून यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्यानंतर आदरणीय प्रतीक अरुण पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 2,000चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर हिरण्य एंटरप्राइजेस मेडे यांच्याकडनं 2,100चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर गौतम विलास पाटील यांच्याकडनं 2,000चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर प्रमोद बालू पाटील यांच्याकडनं 2,000चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर प्रसाद विजय पाटील यांच्याकडनं 5,000चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर जयवंत हरी गवारी याच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर देवीदास सुरेश घरत यांच्या माध्यमातून 3,000चं आर्थिक सहाय्य. सुभाष सजन पाटील यांच्याकडनं 25,000चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर विनेश मुकुंद पाटील गावचे पोलीस पाटील यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर युवराज पाटील वडगर यांच्या माध्यमातून 5,000चं आर्थिक सहाय्य, त्याचा देखील आभार असेल. त्यानंतर आदरणीय प्रवीण जयराम पाटील मेडे यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्याला लाभलं, त्यांचा देखील आभार. त्यानंतर अशोक गणपत पाटील यांच्या माध्यमातून 5,000चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर योगेश रमेश ठाकरे यांच्या माध्यमातून 5,000चं आर्थिक सहाय्य, त्याचा देखील आभार. त्यानंतर मयूर पाटील यांच्या माध्यमातून पिलंदे संघासाठी आता पारितोषिक लागले, जर जिंकले तर मग पारितोषिक आहे 5,000 रुपयांचं आदरणीय रुपेशजी वसंत पाटील यांच्या माध्यमातून असणार आहे. युवा कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावले. पहिल्याच बॉलवरती सिंगल ती अद्यावत केली गेली. अकाउंट ओपन झालंय. टीमचं विचार केला तर 3 षटकांमध्ये 11च्या सरासरीने धावा उभारायच्या आहेत. 33 धावा त्या धावफलकावरती अर्जित करायच्या आहेत. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सुसज्जित झाली आहे. फटका फसलाय. महत्वाची विकेट. कुणाल मांजे तो माघारी परततोय गोल्डन डकच्या स्वरूपात. आई तुझा रुपेश दादा आला गो, आई तुझा रुपेश दादा आला, आई तुझा पंकज दादा आला गो, आई पंकज दादा आला, आई तुझ्या सेवेला लागू, सेवेला लागला, आई तुझ्या सेवेला लागू, सेवेला लागला.
मयूर दादा आला गो आई तुझा पंकज दादा आला आई तुझा मयूर दादा आला गो आई तुझा पंकज दादा आला आई तुझ्या सेवेला लागू सेवेला लागला आई तुझ्या सेवेला लागू सेवेला लागल आई माझी कोणाला पावली ग गावदेवी कोणाला पावली आई माझी कोणाला पावली ग एकविरा कोणाला पावली पावली पंकज ये दादा लागू रुपेश Thank ये you. दादाला पावली पंकज ये दादा लागू रुपेश ये दादाला. नवीन बॅटर क्रमांक 3 करीता इथे पंकज आलाय. पहिली विकेट ती माघारी परतली गेली आहे. नाणेफेक करण्याकरिता मी केशव परशुराम केशवजी पाटील साहेबांना इथे विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्याकरिता या. आपल्या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट आहेत त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. पुढचा बॉल फुलर लेंथ तिथं फ्लिक करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. दोन फिल्डरच्या गॅप मधनं चेंडू झालाय फरार. आलाय दमदार हिट दर्जेदार चौकार 4. आला रे आला रुपेश दादा आला हे आला आला दादा आला बसून छकड्यामध्ये आला बसून छकड्यामध्ये आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला पालघरमध्ये. कम्मालीचा फटका इथे फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. तिथे दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे होते परंतु तिथे सेफ आहे. एक सिंगल ती परावर्तित करू दिली आहे. कुठेतरी टायमिंग ते प्रॉपर नव्हतं. बॅटच्या वरच्या दिशेला चेंडू थोडासा लागलाय. वेग चांगला होता या बॉलवरती. कुठेतरी शॉट खेळण्यामध्ये लेट झाला बॅटर त्याच्या अनुषंगाने फसलाय तिथे. पुढचा बॉल शफळून खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू खाली राहिलाय. षटकाची होईल इथे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड त्याला थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज. केवळ 7 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून जर टीम पिलंजे इथे विजयी संपादित केली तर 5,000 रुपये संपूर्ण संघाला दिलं जाईल. एक स्नेहाची भेट ती रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून दिली जाईल. तर पाहतोय आपण रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र पिलंजे संघ जर इथे विजय संपन्न करतो. युवा कार्यकर्ता पाहतो आपण बहुजन विकास आघाडी तदनंतर मात्र सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्ता रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र 5,000चं मात्र आर्थिक यावेळेस मात्र पाहतोय आपण पूर्ण टीमला देण्यात येतील 5,000 रुपये. लक्षात असू द्या पिलंजे संघ. यतीन आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. समीकरण पाहिलं तर 13ची सरासरी ती आता 2 षटकांमध्ये अद्यावत करणं गरजेची आहे. 7 धावा इथे पहिल्या षटकाच्या अखेरीस त्या लागलेल्या आहेत. एक महत्वाची विकेट कुणाल मांजे तो 0च्या आकड्यावरती तंबूत परतलाय. अजय मांजे एक हर हुन्नरी खेळाडू आहे. सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. पहिलाच बॉल जोरकस मारायचा होता. बिग स्ट्रोक तो खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. तिथे पंचांकडे दाद ती मागितली गेली आहे. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय बॅटर. आउट. अन्न बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र हा गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र हा गाजणार हाय. अन्न शिटी ही वाजणार हाय रे दादा शिटी ही वाजणार हाय. हे शिटी ही वाजणार हाय रे दादा शिटी ही वाजणार हाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला गोलंदाजाकडनं पाहायला मिळालं. योग्य कलेक्शन तदनंतर अगदी अचूक टप्प्यावरती तिथे डिलिव्हर केला गेला चेंडूला. अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते तिथे टीम सावरोली करिता. कारण की
घातक गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांना केली आहे. मोठे फटके ते खेळू दिले नाहीयेत. शांतता ती परवडणारी नाहीये टीम सावरोली करिता. पुढचा बॉल लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवणं जाईल. अवांतर धावा त्या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्यात. व्हाईट बॉल आदरणीय देवाजी गरत आणि त्यासोबत प्रीतमजी पाटील असतील आणि त्यांच्या सोबतच चेतनजी पाटील असतील हे ते उपस्थित झालेत. स्वागत आहे आणि त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठाच्या दिशेने येऊन स्थान बनवायचे. पुढचा बॉल चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने कट होणारा बॉल तिथे डिलिव्हर केला गेलाय. लाईन लेंथ मध्ये चेंज करताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज यतीन पहिला बॉल फुलर लेंथ हाताळला होता. त्यानंतर कुठेतरी यॉर्करचा अटेम्प्ट. त्यानंतर गुडलेन स्पॉटवर योग्यतेनं वळण दिलं बॉलला आणि बाहेरच्या दिशेने काढलंय. डॉट बॉल तो कम्प्लीट होतोय. सामन्याचं समीकरण ते कठीण होऊन चाललंय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. सफल झाले होते फलंदाज परंतु बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. लेग बाय स्वरूपानं एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं ते बाकी राहत आहे. अजय मांजे त्याच्यावरती ती जबाबदारी असणार आहे कारण की धावा त्या वेगानं येत नाहीयेत. मोठे फटके ते अत्यावश्यक झालेले आहेत. अजय मांजे पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्स वरती आलाय. उडवलाय बॉलला उंच हवेतनं पिक केलंय आणि षटकारामध्ये पर्रा वरतीच चाललाय. बॉल निघून चाललाय. मॅक्सिमम षटकार. हाय तो अंगार लय डेंजर तो कुणाला नाही डर. हाय तो अंगार लय डेंजर तो कुणाला नाही डर. असा नजरेनं करतोय गार असा नजरेनं करतोय गार न विशाल भिनार टायगर. असा नजरेनं करतोय गार न विशाल भिनार Thank you. टायगर. कृपया टीम मीटिंग करू नका. अजय मांजे यांचा जर विचार केला तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तदनंतर एक चांगला क्रिकेटर आहे. दुहेरी भूमिका त्याच्या माध्यमातून इथे बजावली गेली आहे. 8 चेंडूंमध्ये समीकरण पाहिलं तर 18 धावा आतापर्यंत उभारणं गरजेच्या आहेत. कुठेतरी कमबॅक करून दिलंय. आणखी एक शॉर्ट बॉल नो लुक स्ट्रोक तो सजवलाय. शॉर्ट बॉलला केलाय पनिश. पॉवर बुलेट षटकार 6. अन्न जीव लग जीवाचा आमचा योगेश दादा. जीव लग जीवाचा हे जीव लग जीवाचा आमचा प्रसाद दादा. जीव लग जीवाचा हे भोळा भक्त आहे तो फक्त एक विराईचा. हे भोळा भक्त आहे तो फक्त एक विराईचा. आता जर विचार केला तर स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 21. 7 बॉल मध्ये 12. कुठेतरी हे समीकरण ते कठीण होतं परंतु अजय मांजे ती जबाबदारी योग्य त्यांना हाताळली. मैदानाच्या आतमधनं स्ट्रगल मध्ये होता परंतु त्या परिस्थितीला मागे सारून चांगली बॅटिंग केली आहे. 2 षटकार ढोकलेत. हॅट्रिक ऑफ षटकार पाहायला मिळतील का पाहणं गरजेचं आहे. पुढचा शॉट बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय आपल्या स्टाईलला. खेळाडू तो अष्टपैलू खेळाडू तो दादा हाय हुशार तो. दादा हाय हुशार तो. अन सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो. सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो. सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित कुणबी समाज चषक 2026चं आयोजन नियोजन पाहतो आपण. धीरजजी पाटील यावेळेस मात्र आपल्यामध्ये उपस्थित होतात. भिनार या आपण यांच्या माध्यमातून पाहतो आपण. मॅन ऑफ द मॅच साठी जी कॅप आपल्याला मिळाली गेली आहे त्यांचं सुद्धा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील. पाहतोय आपण चालू असलेला सामना. एका साईडने पाहतो आपण पिलंजे तर एका साईडने पाहतो आपण सावरोली. या 2 संघादरम्यान चालू असलेला हा सामना
पुढचा चेंडू असेल पहिल्या चेंडूवर, यावेळेस मात्र ऑन साईडला मोठा फटका खेळण्याच्या माध्यमात पाहतो आपण आणि अप्रतिम झेल ती कॅरी केली गेली. इकडनं मात्र फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. यस, या बॅट्समनचा पकडला झेल, या बॅट्समनचा पकडला झेल. एक फटक्यात संपविला खेळ, एक फटक्यात संपविला खेळ, एक फटक्यात संपविला खेळ. धन्यवाद साई स्वर ऑर्केस्ट्रा यांच्या माध्यमातून मात्र ही म्युझिक आपण ऐकतोय. अप्रतिम आयोजन नियोजन आणि या आयोजन नियोजनासाठी प्रत्येक भिनारकर, प्रत्येक जय हनुमान क्रिकेट संघाचा खेळाडू असेल किंवा स्वयंसेवक असेल आणि त्यांनी घेतलेली ही मेहनत पाहतो आपण. सलग आज दुसरा दिवस आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा आज रंगत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू असेल 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. यावेळेस मात्र पाहतोय आपण अप्रतिम फलंदाजाचा स्टान्स ओळखला गेला आणि त्याला अनुसरून मात्र चेंडू हाताळला गेला. गुड लेंथवर चेंडू पडला आणि हलकासा खाली राहिला. निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना चेंडूची सांगता होत असताना पाहतो आपण आता मात्र 4 आणि 6 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील. अप्रतिम अप्रतिम ज्या पद्धतीने काळ जर ही मॅच इकडनं जर रितेश विजयी करतोय तर भरत पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रुपेशजी पाटील युवा कार्यकर्ता पाहतो आपण बहुजन विकास आघाडी यांच्याकडून मात्र 5000चा कॅश प्राइज असेल. नंदकुमारजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये. यावेळेस मात्र रितेश साठी बक्षिसांचा वर्षाव होत असताना अप्रतिम अप्रतिम यावेळेस मात्र गोलंदाजी हाताळत असताना कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. रितेश काय गोलंदाजी हाताळतोय, पूर्णपणे मात्र फलंदाजांना बंदिस्त करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जर रितेश मॅच विन करतोय तर 5000चा कॅश प्राइज असेल. रुपेशजी पाटील युवा कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी तसेच सामाजिक कार्यकर्ता रुपेशजी पाटील यांच्याकडून मात्र 5000चा कॅश प्राइज असेल. पुढचा चेंडू रितेशचा. यावेळेस मात्र मॅच फिनिश करत असताना फलंदाज पाहतो आपण अजय याच्या बॅट मधून आला हा षटकार. 4 चेंडू मध्ये 4 षटकार ते यावेळेस मात्र अजयने ठोठावले गेलेत. अन्न झाला या साऱ्यांचा फेवरेट, चर्चेत हाय महाराष्ट्रात, चर्चेत हाय महाराष्ट्रात, नाव कमावलं कमी काळात, अजय बनलाय परफेक्ट. जय हनुमान, जय हनुमान क्रिकेट संघ. आपण आमच्या राईट साईडला यायचंय सर्व. अजय मांजे कुठे असतील लगेच यायचंय आपण.